नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात प्रथम एक नजर ठळक बातम्यांवर. सोलापूर रेल्वे विभागातील 4 स्थानकांवर अपग्रेडेशन कामाची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी केली पायाभरणी. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत 4 रेल्वे स्थानकांचा होणार कायापालट. माथाडी कामगारांनी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सर्व व्यवहार ठेवले बंद. भव्य मोर्चा काढून जाचक नियमांविरोधात घोषणा देत नोंदवला निषेध. समाजातील स्त्री पुरुष विषमता मानणारी मानसिकता बदलणे काळाची गरज. वालचंद महाविद्यालयात पुरुष समजून घेताना चर्चासत्रात पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळेंचे प्रतिपादन. आणि बुलेटच्या सायलेन्सरमध्ये बदल केलेल्या 12 मॉडिफाईड बुलेटवर पोलिसांची कारवाई. सायलेन्सर जप्त करून 42,000चा ठोठावला दंड. बातमीपत्रात इथे वेळ झाली आहे सविस्तर बातम्यांची. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मध्य रेल्वेच्या सोलापूर रेल्वे विभागातील 4 स्थानकांवर अपग्रेडेशन कामाची व्हिडिओ कॉन्फरन्सच्याद्वारे पायाभरणी संपन्न केली. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत येणाऱ्या काळात सोलापूर विभागातील 4 रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील 4 स्थानकांवर अपग्रेडेशन कामाची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पायाभरणी केली. तसेच 9 रोड ओव्हरब्रिज आणि रोड अंडर ब्रिजेसचे उद्घाटन तथा लोकार्पण केले. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत येणाऱ्या काळात सोलापूर विभागातील 4 रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार आहे. बेलापूर, गाणगापूर, दुधनी आणि जेऊर स्टेशन यांना अनुक्रमे 31,96,00,000, 20,78,00,000, 21,86,00,000 आणि 14,73,00,000 इतका प्रत्यक्षदर्शी कामांसाठी निधी रेल्वे बोर्डाने जाहीर केला आहे. अमृत भारत स्टेशन योजना ही पंतप्रधानांनी आणलेला एक दूरदर्शी उपक्रम आहे, ज्या अंतर्गत देशभरातील 1309 रेल्वे स्थानकांचे नूतनीकरण केले जाईल आणि आधुनिक सुविधांसह जागतिक दर्जाच्या टर्मिनलमध्ये रूपांतरित केले जाईल. ट्रॅव्हल हबचे पुनरुज्जीवन केले जाईल आणि एकूण प्रवाशांचा अनुभव वाढेल. एका सामान्य रेल्वे प्रवाशाला आरामदायी, सोयीस्कर आणि आनंददायी रेल्वे प्रवासाचा अनुभव मिळू शकणार आहे. दरम्यान सोलापूर विभागाच्या अमृत भारत स्टेशन योजना या कार्यक्रमासाठी बेलापूर रेल्वे स्थानकावर खासदार सदाशिव लोखंडे, गाणगापूर रेल्वे स्थानकावर खासदार डॉक्टर उमेश जाधव, दुधनी रेल्वे स्थानकावर खासदार डॉक्टर शिवाचार्य जयसिद्धेश्वर महास्वामी, जेऊर रेल्वे स्थानकावर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. शिवाय आरयूबीच्या महोत्सवाच्या ठिकाणी ग्रामस्थ तसेच गाव पातळीवरील प्रतिनिधींची उपस्थिती दिसून आली. राज्य सरकारच्या जाचक निर्णयाविरोधात हमाल, मापाडी, माथाडी कामगारांनी हुतात्मा चौक परिसरातून भव्य मोर्चा काढून विविध मागण्यांसाठी आंदोलन केले. महाराष्ट्र राज्य सोलापूर जिल्हा हमाल, मापाडी, माथाडी श्रमजीवी कामगार समन्वय समितीच्या वतीने जिल्हाध्यक्ष शिवाजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी हुतात्मा चौक या ठिकाणाहून हलगीच्या निनादात माथाडी कामगारांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. माथाडी कायद्याची राज्यभरात सार्वत्रिक काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी शहर जिल्ह्यातील हमाल, मापाडी कामगारांनी आज एक दिवस बाजार समितीमधील सर्व व्यवहार आणि लिलाव बंद ठेवले. कामगार संघटनांनी 4 हुतात्मा पुतळ्यांना तसेच अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चा सुरू केला. दरम्यान यावेळी जिल्हाध्यक्ष शिवाजी शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना माथाडी कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्या सरकारने मान्य कराव्या, अन्यथा बेमुदत संप सुरू राहील असा इशारा दिला. सोलापूर जिल्हा हमाल मापाडी महामंडळाचा अध्यक्ष शिवाजी शिंदे आज 26 फेब्रुवारी रोजी आमच्या महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळ व इतर 10 संघटनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र बंदचे आंदोलन सध्या सुरू आहे. आज तिला सकाळी 11 वाजता आमच्या राज्याचे नेते, महामंडळाचे अध्यक्ष डॉक्टर बाबाराव, त्याचबरोबर दुसरे नेते नरेंद्र पाटील, भाई जगताप आणि शशिकांत शिंदे या सर्व संघटना एकत्र होऊन मुंबई येथील आझाद मैदानावर आजपासून आमरण उपोषण सुरू केलेलं आहे आणि त्यालाच प्रतिसाद म्हणून आमच्या सर्व राज्यातील हमाल मापाडी महामंडळाच्या वतीने
राज्यातील प्रत्येक जिल्हा कचेरीवर मोठ्या प्रमाणे मोर्चाचं आयोजन केले असून त्यामध्ये विविध एकूण 10 मागण्या आहेत। त्यामध्ये सामाजिक सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, माथाडी कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, शासकीय धान्य गोदामातील कामगारांचे पगार वेळेत झाले पाहिजे, विशेषतः वाराईच्या रूपाने जी सध्या होम माजलेला आहे, वाराईचा अर्थ मुळात वेगळा आहे आणि ह्यानी वाराई म्हणजे आम्ही वरून काय अधिक देतो असं वाटतं, पण वास्तविक पाहता वाराई म्हणजे रेल आपल्या ट्रकमध्ये माल लोडिंग करण्याचे त्याच्यासाठी आपण वाराई घेतो आणि फाळक्यापर्यंत हमालीचे दर ठरलेले असतात। परंतु ट्रकमधील जी माल भरणे असते, उतरणे असते, थापी लावणे असते ही आम्ही वाराईच्या रूपात आपले कामगार बांधव घेतात। परंतु सध्या ह्या ठेकेदारांनी जो सध्या ही माजवलेला आहे की आम्ही वाराई देणार नाही वगैरे, आम्ही वाराई ना देऊ नका, पण त्या वाराईची रक्कम जी आमच्या हमाली कामगारांच्या हमालीमध्ये वर्ज करावी, आवकची वाराई आवकच्या हमालीमध्ये वर्ज करावी। दरम्यान असंख्य कामगारांनी या मोर्चामध्ये सहभाग नोंदवत विविध घोषणा दिल्याचे पाहावयास मिळाले। याप्रसंगी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामगार प्रतिनिधी शिवानंद पुजारी, नागनाथ खंडागळे, गुरुशांत पुराणिक, संतोष सावंत, भीमराव सीताफळे, गोरख जगताप, सुखदेश चाण, सिद्धू हिप्परगे, दत्ता मुरुमकर, चांद गाफर, महादेव करडे, बालचंद्र रोडगे, राजशेखर काळगी, किरण मस्के, महेंद्र चंदनशिवे, रणजित शिंदे पाटील, केराबाई सदाफुले आदींसह माथाडी कामगार संघटनेचे पदाधिकारी, सदस्य आणि महिला पुरुष कामगार उपस्थित होते। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील माथाडी कामगार संघटनेने राज्य सरकारच्या जाचक निर्णयाविरुद्ध बाजार समितीमधील सर्व व्यवहार बंद ठेवत निषेध नोंदवला। माथाडी कायद्याची राज्यभरात सार्वत्रिक काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी शहर जिल्ह्यातील हमाल माथाडी कामगारांनी आज एक दिवस बाजार समितीमधील सर्व व्यवहार आणि लिलाव बंद करत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। यामध्ये माथाडी कायदा मोडीत काढण्यासाठी जबाबदार माथाडी विधेयक 34 विनाविलंब मागे घेण्याबाबत पणन संचालकांच्या 16 जानेवारी 2024च्या परिपत्रकामुळे राज्यभर गोंधळ निर्माण झाल्याने हे परिपत्रक तात्काळ मागे घेण्याबाबत अशा विविध मागण्यांसंबंधी बाजार समिती बंद ठेवून मोर्चा काढण्यात आला। दरम्यान एरवी बाजार समितीमध्ये लिलावाचा गोंधळ ऐकण्यास मिळायचा, परंतु सोमवारी समितीमधील पालेभाज्या, फळं आणि कांदा लिलाव बंद ठेवल्याने सर्वत्र शुकशुकाट पाहावयास मिळाला। मार्केट कमिटीत सर्व व्यवहार बंद ठेवल्याने बाजार समितीची उलाढाल ठप्प झाल्याचे दिसून आले। वालचंद महाविद्यालयात पुरुष समजून घेताना चर्चासत्र संपन्न झाले। यावेळी स्त्री पुरुष विषमता मानणारी मानसिकता बदलणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे यांनी केले। समाजातील पुरुषांबद्दल असलेली गृहीतके म्हणजेच साचेबंद कल्पना यांचा पुरुषांना त्रास होत आहे। त्यामुळे पुरुषांची घुसमट वाढत आहे। मर्द को दर्द नहीं होता, बैलवेडा, जोडू का गुलाम वगैरे संकल्पना जनमानसात आहेत। म्हणूनच स्त्री पुरुष समानतेच्या लढ्यामध्ये पुरुषांनी पुढे येऊन समानतेची चळवळ चालवली पाहिजे। पुरुषांनी या पुरुष सत्ताक व्यवस्थेचे जे फायदे आहेत ते हळूहळू सोडायला हवे, म्हणजे पुरुष सत्ताक पद्धतीचे तोटेही कमी होतील। सध्या आपण बदलाच्या संक्रमण काळात असल्यामुळे संयम राखल्यास नक्कीच यश येईल असा विश्वास पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे यांनी व्यक्त केला। यावेळी व्यासपीठावर सोलापूर शहर पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे, प्रसिद्ध साहित्यिक समीर गायकवाड, समाजकार्य विभागाच्या डॉक्टर विजया महाजन यांची उपस्थिती होती। प्रास्ताविक करताना डॉक्टर विजया महाजन म्हणाल्या, सोलापुरातील लोकप्रिय दैनिकाने पुरुष हा दिवाळी विशेषांक प्रकाशित केला असून यावर समाजातील बुद्धिजीवी, समीक्षक, प्राध्यापक, संशोधन अशांचे आकलन जाणून घेण्यासाठी चर्चासत्राचे आयोजन केले आहे। स्त्री पुरुष समानता ही काळाची गरज असून हे एक अनुकरणीय सामाजिक मूल्य आहे। हा विचार रुजवण्याकरता जागर करणे म्हणजे समाजात दुभंगलेली समानता प्रस्थापित करणे होय। चर्चासत्रातील दुसरे अतिथी साहित्यकार समीर गायकवाड यांनी पुरुषांच्या मनामधील आईला साथ घातली तर कौटुंबिक स्तरावरचे प्रश्न उद्भवतच नाहीत असे प्रतिपादन केले। तळागाळातल्या पुरुषांची व्यथा यांची अजूनही अभिव्यक्ती झालेली नाही असे सांगितले। या परिसंवादात डॉक्टर महावीर साबळे, डॉक्टर अर्चना इंजल, डॉक्टर दत्तात्रय कांबळे, डॉक्टर अंजना सोनवणे आदींनी समीक्षणात्मक मनोगत सादर केले।
ज्यामध्ये विविध आयामातून पुरुष समजून घेतला गेला। यावेळी डॉक्टर महावीर साबळे यांनी पुरुष या विशेषांकावर आपली समीक्षा नोंदवताना ते म्हणाले, यात पुरुषांच्या व्यथा, कथा आणि भावविश्व उलगडले आहे। मर्द को दर्द नहीं होता हे विधान समाजातील विसंगती दर्शवते, कारण प्रत्येक पुरुष हा दर्दी असतोच, पण तो व्यक्त होत नाही। यावेळी प्राचार्य डॉक्टर संतोष कोटी यांच्या अध्यक्षीय भाषणाने चर्चासत्राचा समारोप करण्यात आला। सत्ताक पद्धती अजून सोडलेली नाही आणि मातृसत्ताक किंवा मातृसमानता, मॅडमनी मगाशी सांगितलं तो शब्द मी नक्की बदलेन। इट शुड नॉट बी सत्ताक, ही मातृसमानतेची ही मुवमेंट आहे आणि ती पुरुष समानता आणि मातृसमानता जी आहे, सेन्सिटायझेशन आपण म्हणू ज्या चळवळीला, त्या चळवळीमध्ये आपण अजून आलेलो नाही आहात आणि त्या ट्रान्झिट फेज मध्ये आहे, म्हणून आपली ही घुसमट आहे। आणि ती ट्रान्झिट फेज जर पार करायची असेल तर आपल्याला पुढे यावं लागेल, कारण मी घालून दिलेले नियम आहेत ते उद्ध्वस्त करायचा प्रयत्न केलेला आहे। आणि म्हणून पुरुषांची माणूस या माणसांमधील जो पुरुष आहे त्यामधील ज्या नैसर्गिक भावना आहेत, मग त्या कुठल्याही भावना असतील, ह्या सगळ्या आपोआपच त्या ठिकाणी अडथळ्याच्या त्याला स्वतःलाच वाटत गेल्या। याचं मला उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही निसर्ग जेव्हा बघता तेव्हा निसर्गामध्ये पक्ष्यांमध्ये प्राण्यांमध्ये नर मादी पण आहे, माणसामध्ये पण नर मादी आहे, ज्याला आपण स्त्री आणि पुरुष असं नाव देतो कारण ऐकायला ते बरं वाटतं। ओके, पण जेव्हा निसर्गाकडे आपण बघतो आणि नर मादी या विषयाला जेव्हा हात घालतो तेव्हा हजारो वर्षापूर्वीचे इव्हॉल्युशन जेव्हा आपण बघतो तेव्हा त्यांना जे घालून दिलेले नियम आहेत निसर्गाने, ते नियम ते तंतोतंत पाळतात। त्यातलंच एक खूप सुंदर मला उदाहरण या ठिकाणी द्यावंसं वाटतं। तर तिने सांगितलं की ह्या गोळ्यांमुळे तिला कुठलेही पेन्स होत। 2013 मध्ये तिचे सर्व हाडं झिजून म्हणजे ऑस्टिओपोरोसिसने खलास, पण तिचं वय होतं 19। आपण अशा समाजात राहतो आणि तिथे जर आपण असं म्हणत असू की पुरुष हा कुचंबित आहे किंवा त्याला बोललं दिलं जाईल पाहिजे, मान्य आहे काही प्रमाणात आहे। कामाठीपुऱ्यामध्ये 13 लेन होत्या पूर्वी, आता तिथे 3च लेन आहे। त्यातल्या 14व्या लेन मध्ये शब्बो नावाची पाठीवर कुबड असलेली होती। माकपच्या कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला। यावेळी आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी तर विधानसभा निवडणुकीत माकपला विजयी करण्याचे आवाहन कॉम्रेड आडम मास्तर यांनी केले। खोटी आश्वासने देऊन खोटी स्वप्ने विकणाऱ्या केंद्र सरकारचा पराभव करण्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजय करा आणि विधानसभा निवडणुकीत जनतेचे प्रश्न आणि जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी माकपच्या उमेदवाराला निवडून आणण्याचा निर्धार करा, असे लढाऊ कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्टर यांनी संबोधित केले। दरम्यान मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीत माकपची राजकीय भूमिका आणि केंद्र आणि राज्य सरकार चुकीच्या धोरणांचा जनतेवर होत असलेला दुष्परिणाम यावर लढाऊ कार्यकर्त्यांचा मेळावा ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्टर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला। माकपचे जिल्हा सचिव ॲडव्होकेट एम.एच. शेख यांनी मेळाव्याला संबोधित करताना ते म्हणाले, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या कोणत्याही उमेदवाराला मतदान करायचे नाही। सर्व लोकशाही समाजवादी धर्मनिरपेक्ष पक्ष पुरस्कृत महाविकास आघाडी उमेदवाराला आपला खासदार म्हणून निवडून द्या, असे आवाहन केले। माकपचे राज्य समिती सदस्य माजी नगरसेविका कॉम्रेड नलिनी कलबुर्गी यांनी मार्गदर्शन केले। यावेळी मंचावर कॉम्रेड सिद्धप्पा कलशेट्टी, माजी नगरसेविका कामिनीताई आडम, युसुफ मेजर, व्यंकटेश कोंगारी, शेवंता देशमुख, कुरमय्या मेहत्रे, रंगप्पा मरेट्टी, हनीफ सातखेड, शंकर मेहत्रे, ॲडव्होकेट अनिल वासम, श्रीनिवास मेहत्रे आदींची उपस्थिती होती। कॉम्रेड युसुफ शेख मेजर यांनी प्रास्ताविक केले। ॲडव्होकेट अनिल वासम यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले। पंचवीस कोटी लोकांना लागले नंबर आणला म्हणून सांगताय, मग मला सांगा 100 कोटी घेतल्याचं फक्त 200 रुपये आहे। दर वर्षाला
ते कधी घरी घरी जाऊन सांगणार कोण आपल्या पक्षाने निर्णय घेतलेले महाराष्ट्रामध्ये काही करा महाविकास आघाडीचं कोणत्याही परिस्थितीमध्ये 48 जागा निवडून मिळायला पाहिजे असं आपल्या पक्षाचं म्हणणं आहे. महाविकास मग काँग्रेसचं आहे का राष्ट्रवादीचं आहे का सेनेचं आहे. बोगस जातीचा दाखला काढून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारास लिंगायत समाज मतदान करणार नाही असा ठराव लिंगायत महासभेत लिंगायत समाजाने घेतला. जागतिक लिंगायत महासभा सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने एक दिवसीय अभ्यास शिबिराचे आयोजन विमानतळासमोरील सिद्धव्वाबाई हत्तुरे सांस्कृतिक भवन येथे करण्यात आले. यावेळी शटस्थल ध्वजारोहण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी मुगली बसव मंडपच्या महानंदाताई शिवयोगाश्रम परमपूज्य बसवलिंग स्वामीजी दुत्तरगावा उस्तुरी मठाचे कोरणेश्वर स्वामीजींच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे MK फाउंडेशनचे संस्थापक महादेव कोगनुरे, राष्ट्रीय लिंगायत महामंच भारतचे अध्यक्ष विजयकुमार हत्तुरे, जागतिक लिंगायत महासभेचे महाराष्ट्राचे प्रभारी प्रभुलिंग महागावकर उपस्थित होते. अध्यक्षस्थानी महासभेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजशेखर तंबाके हे होते. लिंगायत धर्माचा इतिहास, सिद्धांत आणि संघटना या विषयावर अक्कलकोट खेडगी महाविद्यालयाच्या कन्नड विभागाचे प्रमुख डॉक्टर गुरुलिंगप्पा धबाले, बसव केंद्राच्या सिंधू काडादी पत्रकार चन्नवीर भद्रेश्वर मठ यांनी विषय मांडले. यावेळी माजी शिक्षण विस्तार अधिकारी अशोक भांजे, प्लास्टिक सर्जन डॉक्टर शरणबसव हिरेमठ, शिक्षक संघाचे जिल्हा अध्यक्ष यादवाड आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या शिबिरात विविध विषयांवर चर्चा होऊन विविध ठराव विजयकुमार हत्तुरे, राजशेखर तंबाके, मल्लिकार्जुन मलगे, शिवानंद गोगाव यांनी मांडले. त्यामध्ये एक बोगस जातीचा दाखला काढणाऱ्या उमेदवारास या निवडणुकीत लिंगायत समाज मतदान करणार नाही. लिंगायत धर्मातील धर्मगुरू यापुढे कोणत्याही निवडणुकीत उभे राहिल्यास जागतिक लिंगायत महासभा विरोध करेल. बसव कल्याण व कुडल संगमप्रमाणे मंगळवेढा येथील महात्मा बसवेश्वर स्मारक समिती लवकरात लवकर करावी आदींसह अनेक विषयांचे ठराव मंजूर करण्यात आले. यावेळी नवनियुक्त तालुका पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. वागदरी कन्नड शाळेतील मुलींचे वचन नृत्य, महिला शाखेचे सदस्यांचे वचन गायनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला. अभ्यास शिबिरात लिंगायत बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष शिवराज कोडगी, कोषाध्यक्ष नागेंद्र कोगनुरे, सचिव धोंडप्पा तोरणगी, महासभेचे उपाध्यक्ष मल्लिकार्जुन मुलगे, जिल्हा महिला शाखेच्या अध्यक्ष राजश्री थळंगे, विजय भावे, बसवराज चाकई, शिवराज लोकापुरे, राजेंद्र खजगी, दक्षिण तालुका अध्यक्ष डॉक्टर बसवराज नंदरगी, मंगळवेढा तालुका अध्यक्ष अमोल म्हामाणे, राजेंद्र होउदे, राजेंद्र खजगी, डॉक्टर सिंदगी, सुधाकर कोरे आदींनी परिश्रम घेतले. ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः. आज सोलापूर येथे जागतिक लिंगायत महासभेच्या वतीनं लिंगायत धर्मियांचं आज एक दिवसीय शिबिर संपन्न झालं. या शिबिरामध्ये राष्ट्रसंत बसवलिंग महाराज स्वामीजी, कोरणेश्वर महाराज तसेच माताजी सगळे उपस्थित होते. आजच्या या सभेमध्ये जागतिक लिंगायत महासभेच्या वतीनं काही ठराव पास झालेले आहेत. यामध्ये असं ठरलं आहे की यापुढे कुठलेही महाराजांनी किंवा धर्मगुरूंनी राजकारणात जर आलं तर त्याला जागतिक लिंगायत महासभा पाठिंबा देणार नाही आणि समाज पाठिंबा देणार नाही. तसेच सध्या आपल्या सोलापूरमध्ये जो जातीच्या दाखल्यावरून जो प्रश्न निर्माण झालेला आहे, कारण इतर धर्मीय इतर लोक आम्हाला विचारत आहेत की तुमची लोक जर असं बोगस प्रमाणपत्र काढून जर इलेक्शन लढवत असतील तर काय करावं. त्यासाठी आज एक गंभीर चर्चा या विषयावर झाली आणि आजचा ठराव असं झालेला आहे की कोणी बोगस जर जातीचा दाखला काढून इलेक्शन लढवत असेल तर त्याला जागतिक लिंगायत महासभा तसेच लिंगायत समाज त्याच्या समर्थन करणार नाही आणि त्याचा प्रचारसुद्धा करणार नाही. असे विविध ठराव या ठिकाणी आज संमत झालेले आहेत. आणि येणाऱ्या काळात मंगळवेढ्याचा जो स्मारकाचा विषय असू द्या किंवा इथून महाराष्ट्रातील 1 कोटी लिंगायतांचे जे ज्वलंत प्रश्न आहेत या विषयावर यापुढे जागतिक लिंगायत महासभा या मोठ्या नेटाने लढा देणार आहे. जिल्हा परिषदेच्या क्रीडा स्पर्धांमध्ये जिल्हा परिषद बीडचे पत्रकार यांच्या सहभागाबरोबरच सरपंच आणि उपसरपंचही सहभागी झाल्याने सीईओ मनीषा आव्हाळे यांनी आयोजकांचे कौतुक केले. सोलापूर जिल्हा परिषद पंचायत समिती अंतर्गत अधिकारी व कर्मचारी यांच्या क्रीडा स्पर्धेतील कबड्डी सामन्यात सांगोला महिला टीम, थ्रोबॉलमध्ये मोहोळ महिला टीम, खो खोमध्ये दक्षिण सोलापूरची टीम, व्हॉलीबॉलमध्ये पंढरपूर टीम तसेच क्रिकेटच्या अंतिम सामन्यात माळशिरस तालुका संघ विजयी झाल्यानंतर
डान्स करून जल्लोष केला। विशेष म्हणजे या क्रीडा स्पर्धेत सरपंच व उपसरपंचही सहभागी झाले होते। जिल्हा परिषद व पंचायत समिती अंतर्गत अधिकारी कर्मचारी यांच्या क्रीडा स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी जल्लोष पाहावयास मिळाला। विशेष म्हणजे सदर विविध क्रीडा स्पर्धांमध्ये चक्क सरपंच आणि उपसरपंचांनीही सहभाग नोंदवला। संघाची ओळख जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी करून घेतली। यावेळी या क्रीडा स्पर्धांमध्ये जिल्हा परिषद बीडचे पत्रकार यांच्या सहभागाबरोबर सरपंच व उपसरपंचही सहभागी झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर अरे इकडे सरपंच तिकडे उपसरपंच व्हेरी गुड अशी प्रतिक्रिया व्यक्त केली। जिल्हा परिषदेच्या विविध क्रीडा स्पर्धांच्या दुसऱ्या दिवशी खो खो, कबड्डी, व्हॉलीबॉल, क्रिकेट अशा स्पर्धांमध्ये चांगलाच रंग भरला। मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी रविवारी दुपारी सामन्यांना भेट देऊन खेळाडूंशी संवाद साधला। टीममध्ये सरपंच व विरोधी टीममध्ये उपसरपंचांचा सहभाग पाहून सीईओ आव्हाळे यांना आनंद झाला। यावेळी त्यांनी दोन्ही संघांचे कौतुक केले। सरपंचांसाठीही सामने घ्यावेत अशी मागणी करण्यात आली। जिल्हा परिषदेने स्पर्धांसाठी चांगली व्यवस्था केल्याबद्दल सरपंचांनी समाधान व्यक्त केले। आजच्या सामन्यात विजयी झालेल्या टीमने गुलाल उधळून आनंद व्यक्त केला। खेळाडूंच्या निवास व इतर व्यवस्था प्रशासनाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी चांगल्या प्रकारे केल्याबद्दल सर्वांनी समाधान व्यक्त केले। खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी स्वतः मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे मैदानात तळ ठोकून असल्याने सामन्यांमध्ये आणखीनच चुरस दिसून आली। माढा क्रिकेट टीममधून 22चे सरपंच मुन्ना मोरे तर माळशिरस क्रिकेट टीममधून वेळापूरचे उपसरपंच नानासाहेब मुंगुसकर यांनी सहभाग नोंदवला। सांगोला व पंढरपूर महिला टीमने विजयी झाल्याबद्दल डान्स करून जल्लोष व्यक्त केला। महिला थ्रोबॉल मोहोळ विरुद्ध दक्षिण सोलापूर यांच्यात जोरदार रस्सीखेच झाली। महिला थ्रोबॉलमध्ये मोहोळ टीम विजयी झाली। व्हॉलीबॉलमध्ये पंढरपूर टीम विजयी झाली। क्रिकेट फायनलमध्ये माळशिरस संघ विजयी झाला। शहरात बुलेटच्या सायलेन्सरमध्ये बदल केलेल्या 12 मॉडिफाईड बुलेट सायलेन्सरवर विजापूर नाका पोलिसांनी कारवाई करत सुमारे 42,000चा दंड ठोठावला आहे। सोलापूर शहरात बुलेटच्या सायलेन्सरमध्ये बदल केलेल्या 12 मॉडिफाईड बुलेट सायलेन्सरवर विजापूर नाका पोलिसांनी कारवाई केली आहे। बुलेटचे सायलेन्सर काढून घेऊन 12 बुलेट गाड्यांवर एकूण 42,000 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे। तसेच बुलेट गाडीचे सायलेन्सर काढून पोलिसांनी जप्त केले आहे। सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी चार्ज घेतल्यानंतर सोलापूरकरांच्या वाहतूक समस्येच्या दृष्टीने वाहतूक जाम होणार नाही तसेच नागरिकांना त्रास होणार नाही याच्या उपाययोजना करण्याचे योजले। बुलेटच्या सायलेन्सरमध्ये फेरफार करून कॉलेज परिसर, दवाखाना परिसर आणि सामान्य नागरिकांना त्रास होईल अशा पद्धतीने रोड रोमिओ हे बुलेटच्या पुंगळ्या काढून वेगवेगळे आवाज काढून रस्त्यावर बेदरकारपणे वाहन चालवत असतात। अशा लोकांवर कठोर कारवाई करण्याचे नियोजन सोलापूर शहर पोलिसांनी केले आहे। त्या अनुषंगाने हे पाऊल उचलले असून याबाबत पोलिसांनी अधिक माहिती दिली। आसरा चौकामध्ये पेट्रोलिंग करीत असताना काही बुलेट गाड्या जोरजोराने आवाज करीत जात असताना मिळून आल्या। शिवजयंती दिवशी पण खूप गाड्या अशा आवाज करीत होत्या आणि या गाड्यांच्या आवाजामुळे सोलापूरकर त्रस्त आहेत असं सोलापूरकरांचं म्हणणं होतं। तर या बुलेट गाड्या आज 12 गाड्या पकडून त्यांचे सायलेन्सर रिमूव्ह करून घेण्यात आलेले आहेत आणि या 12 गाड्यांना 41,000 रुपये दंड मारण्यात आलेला आहे। त्यांचे सायलेन्सर काढून घेण्यात आलेले आहेत। यापुढे ही कारवाई अशीच चालू राहणार आहे। जे कोणी अल्टर सायलेन्सर करून मोटरसायकलला लावून रात्री अपरात्री फटाक्या वाजवत फिरत असतात त्यामुळे ही कारवाई करण्यात आलेली आहे। ही कारवाई कायम चालू राहणार आहे। टोटल किती गाड्या होते? आज आम्ही 12 गाड्यांचे सायलेन्सर काढलेले आहेत। आणखी गाड्या तशा मिळून आल्या तर आणखी गाड्या काढण्याची तयारी ठेवलेली आहे। आमचे वरिष्ठ अधिकारी यांनी आम्हाला तसे आदेश दिलेले आहेत की या लोकांच्यावर कारवाया व्हायला पाहिजेत आणि त्याप्रमाणे काम चालू आहे। राज्यातील उपशिक्षणाधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आल्या असून सोलापूर माध्यमिक शिक्षण विभागातील उपशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांची लातूर योजना तर महारुद्र नाळे यांची रायगडचे माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून
पदोन्नतीवर बदली झाली आहे. तृप्ती अंधारे यांच्याकडे सध्या सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून पदभार होता. आता त्यांची लातूरचे योजना शिक्षणाधिकारी म्हणून पदोन्नतीवर बदली झाली आहे. उपशिक्षणाधिकारी नाळे यांची पदोन्नतीवर रायगडच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून बदली झाली आहे. प्राथमिकचे उपशिक्षणाधिकारी संजय जावीर हे सध्या पदोन्नती बदलीच्या प्रतीक्षेत आहेत. सेवा ज्येष्ठता यादीत फेरफार झाल्याने त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल दिल्यामुळे सेवा ज्येष्ठता यादीत त्यांचे नाव समाविष्ट करण्यात आले आहे, पण या पदोन्नतीच्या यादीत त्यांचे नाव आलेले नाही. नळदुर्ग येथील श्री स्वामी विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनात विविध गीतांवर भन्नाट व नेत्रदीपक डान्स करून चिमुकल्यांनी एकच धमाल उडवून दिली. आपल्या चिमुकल्यांची ही कला सादरीकरण पाहून पालक भारावून गेले होते. नळदुर्ग येथील श्री स्वामी विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनात विविध गीतांवर भन्नाट व नेत्रदीपक डान्स करून चिमुकल्यांनी धमाल उडवून दिली. आपल्या चिमुकल्यांची कला सादरीकरण पाहून पालक भारावून गेले. नळदुर्ग येथील श्री स्वामी विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य व भाजपचे तालुका अध्यक्ष संतोष बोबडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष शफीभाई शेख हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य ॲडव्होकेट दीपक आलुरे, गणेश सोनटक्के, भाजयुमोचे तालुका अध्यक्ष आनंद कंदले, पत्रकार विलास येडगे, उत्तम बनसगोळे, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर घोडके, सेवानिवृत्त मुख्याध्यापक लोंढे, सामाजिक कार्यकर्ते अझहर जहागीरदार, संजय विठ्ठल जाधव, नळदुर्ग शहर रोटरी क्लबचे अध्यक्ष रमेश पिस्के, पालक प्रतिनिधी पत्रकार आयुब शेख आदी उपस्थित होते. प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष व माजी नगरसेवक संजय बताले यांनी मान्यवरांचा सत्कार केला. प्रास्ताविक करताना संजय बताले म्हणाले की आमची शाळा सध्या 5वी पर्यंत आहे. लवकरच ही शाळा 12वी पर्यंत व्हावी यासाठी प्रयत्न करणार आहे. यावेळी आनंद कंदले व शफीभाई शेख यांनी आपले मनोगत व्यक्त केले. स्नेहसंमेलनात शाळेच्या लहान मुलांनी मराठी, हिंदी चित्रपट गीतांसह लोकगीत, लावणी, कोळी गीत यासह देशभक्तीपर गीतांवर अतिशय भन्नाट व डोळ्यांचे पारणे फेडणारे नृत्य करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. नळदुर्ग येथील प्रभू श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्री क्षेत्र रामतीर्थ येथील रामकुंड व मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. प्रोजेक्ट अमृत अंतर्गत स्वच्छ जल स्वच्छ मन या परियोजनेअंतर्गत संत निरंकारी मिशन सोलापूर झोनमधील नळदुर्ग ब्रँचच्या वतीने 25 फेब्रुवारी रोजी नळदुर्ग येथील प्रभू श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्री क्षेत्र रामतीर्थ येथील रामकुंड व मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले. संत निरंकारी मंडळाचे सचिव तथा समाज कल्याण विभागाचे प्रभारी जोगिंदर सुखीजा यांनी याविषयी माहिती देताना सांगितले की स्वच्छ जल स्वच्छ मन या आदर्श घोषवाक्यातून प्रेरणा घेऊन ही परियोजना भारतातील जवळपास 1500 पेक्षा जास्त ठिकाणी 27 राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील 900 शहरात एकाच वेळी राबवण्यात आली आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश जलसाठे सुरक्षित ठेवण्याच्या विकल्पाबाबत जनसामान्यांना जागृत करून येणाऱ्या भावी पिढ्यांचे भवितव्य स्वस्थ करणे हा आहे. बाबा हरदेवसिंग महाराज यांच्या प्रेरणादायी शिकवणुकीचे अनुसरण करत संत निरंकारी मिशन मार्फत स्वच्छता अभियानाच्या निमित्ताने संस्कृती मंत्रालय, भारत सरकार यांच्या सहयोगाने प्रोजेक्ट अमृतचा शुभारंभ 2023 मध्ये केला आहे. या परियोजनेचा मुख्य उद्देश जलसाठ्यांचे संरक्षण, त्यांची स्वच्छता व सामान्यांमध्ये याविषयी जागरूकता अभियान राबवून त्यांना प्रोत्साहित करणे हा आहे. या स्वच्छता अभियानात ब्रांच नळदुर्ग व परिसरातील 60 सेवादल माता बहनजी, 100 महापुरुष व 7 संगत अंडूर, जळकोट, नंदगाव, लोहगाव, येळी, बलसूर, किलज व जेवळी येथील सर्वांनी सेवेत योगदान दिले. सर्वांचे आभार नळदुर्ग ब्रांचचे मुख्य सुनील पिस्के यांनी मानले. आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा व महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील महालक्ष्मी यात्रेला उद्या मंगळवारी 27 फेब्रुवारी पासून सुरुवात होत आहे. आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा व महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील महालक्ष्मी यात्रेला मंगळवार दिनांक 27 फेब्रुवारी पासून सुरुवात होत आहे. यात्रेनिमित्त देवस्थानच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. देवीला सोमवार, मंगळवारच्या मध्यरात्री महाअभिषेक, अलंकार पूजा करून महाआरती केली जाते. त्यानंतर आंबट गोड भातासह पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो.
पहाटे गाव ते मंदिर या 1 किलोमीटर अंतरावर दंडवत व लिंबाच्या पाल्याने रस्ता झाडला जातो. त्यात गावातील शेकडो भाविक सहभाग नोंदवतात. चिवरी येथील सर्व माहेरवाशिणी या यात्रेकरता चिवरीला येत असतात. 27 फेब्रुवारी हा यात्रेचा मुख्य दिवस असल्याने या दिवशी नवीन पोतराजांना दीक्षा देणे, दंडवत घेणे, पट बांधणे, लहान मुलांचे जावळ काढणे आदी नवस्फूर्तीचे कार्यक्रम होतात. तसेच वाघ्या मुरळी, आराधी पथके, यल्लम्माची गाणी, धनगरी ओव्या, पोतराज गाणी अशा महाराष्ट्रीयन लोककलेचे धार्मिक कार्यक्रम होतात. मंगळवारी दिवसभर मानकरी वाणी पाटील, मराठा पाटील यांच्या वाड्यावर जाणे, घोंगड्यात भात झेलणे आदी मानपानाचे विधी पार पडतात. याच दिवशी रात्री गावातून देवीची शोभेच्या दारुकामासह पालखी छबिना मिरवणूक काढण्यात येते व पालखी मानाच्या पुजाऱ्यांच्या घरी प्रस्थान होऊन रात्री 12 वाजता मंदिराकडे प्रस्थानित होते. यानंतर होम हवनामध्ये धार्मिक विधी पार पडल्यानंतर भाविकांना महाप्रसाद दिला जातो. तसेच 28 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वाजता पान व लिंबू यांचा घाव होतो. यात्रेनिमित्त देवस्थान ट्रस्टच्या वतीने मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून भक्त भाविकांना विविध सेवा देण्यासाठी ट्रस्ट तयार असल्याची माहिती देण्यात आली. त्याचबरोबर यात्रा सुरळीत पार पडावी यासाठी नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एक नजर ठळक बातम्यांवर. सोलापूर रेल्वे विभागातील 4 स्थानकांवर अपग्रेडेशन कामाची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी केली पायाभरणी. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत 4 रेल्वे स्थानकांचा होणार कायापालट. माथाडी कामगारांनी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सर्व व्यवहार ठेवले बंद. भव्य मोर्चा काढून जाचक नियमांविरोधात घोषणा देत नोंदवला निषेध. समाजातील स्त्री पुरुष विषमता मानणारी मानसिकता बदलणे काळाची गरज. वालचंद महाविद्यालयात पुरुष समजून घेताना चर्चासत्रात पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळेंचे प्रतिपादन. आणि बुलेटच्या सायलेन्सरमध्ये बदल केलेल्या 12 मॉडिफाईड बुलेटवर पोलिसांची कारवाई. सायलेन्सर जप्त करून 42,000चा ठोठावला दंड. या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत ताज्या घटना घडामोडींचा आढावा घेत रहा आणि पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध. नमस्कार.